तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. आज गटनेतेपदी तुमची निवड करण्यात आलेली आहे आणि आज नोंदणी देखील होती. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक माझे सर्व सहकारी यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांनी मला गटनेते माझी निवड केलेली आहे, त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या माध्यमातून नवी महापालिकेचा जो विकासाच्या दृष्टीने जो प्रवास सुरू झालेला आहे, त्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाला चालना देऊन या शहराचा कायापालट करण्याचा आमचा सर्व निवडून आलेला सर्व माझ्या सहकाऱ्यांचा तो आशय असतो. सर, आपण गटनेतेपदी निवड झालेली आहे, तर महापौर कोण असतील काय या संबंधी सर्व निर्णय हे आपले उच्चस्तरीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून जो काही महापौर पदाचा उमेदवार ते जाहीर करतील, त्या पदासाठी निवडीसाठी आमचे सर्व भाजपाचे नगरसेवक हे कार्यरत होते आणि त्या दृष्टीने आम्ही कार्य करू. तर शिवसेना शिंदे गटाने सांगितलं की आम्ही देखील महापौर पदाची निवडणूक लढवणार. त्या ठिकाणी त्यांची काही इच्छा असेल त्यासाठी आम्ही नाकारू शकत नाही. निश्चितच ही निवडणूक आहे, ओपन आहे. कोणीही त्या ठिकाणी ज्यांना आता ठाकरे गटांच्या नगरसेवकांना देखील ती निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तर निश्चितच या निवडणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हावं. तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आलेले होते, 14 गावातून पहिल्यांदा आलेले आहेत. काय जर तुम्हाला सपोर्ट केलेला आहे? निश्चितच 14 गावांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईचं नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांना भावलं, त्यामुळेच ठाण्याचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, कल्याणचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, नवी मुंबईचं नेतृत्व त्यांना भावलं, म्हणून त्यांनी नेहमीच नवी मुंबईमध्ये सामील होण्याची त्यांनी ओढ निश्चित केली. आणि त्यांना माहिती आहे की जर 14 गावचा विकास करू शकतात ते नाईक साहेब त्या ठिकाणी करू शकतात. आणि अपक्ष उमेदवारासाठी भरत भोईर साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चांगल्या पद्धतीने. त्यांनी नाईक साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे, कारण की ते जुन्या जाणत्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्कात आहे. त्या माध्यमातून त्यांना विश्वास आहे की नाईक साहेब आपल्या भागाचा विकास करू शकतात. त्या दृष्टीने त्या आपल्या गटामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी गटाचं आमची संख्याबळ 65 वरून 66 वरती पोहोचलेली आहे आणि अधिक मोठा मॅन्डेट आपल्याला शहरामध्ये भेटलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून 14 गाव आणि नवी मुंबई शहर या दोन्ही भागाचा विकास नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही निश्चय केला. नाही, तशा प्रकारचा कुठलाही संपर्क आणि तशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी नाही. कुठल्या महिला महापौराचं नाव पुढे येते? या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेश नाईक साहेब या ठिकाणी जो नाव डिक्लेअर करतील त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टी गटाच्या सर्व नगरसेवकांचा त्यासाठी पाठिंबा असेल. नोंदणीसाठी आलेले आहात, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? या ठिकाणी शहराचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेशजी पाटील साहेब यांच्या बरोबर आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या साहाय्याने आम्ही कोकण भवन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आज भारतीय जनता पक्षचे 65 नगरसेवक आणि एक अपक्ष पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने 66 अशी आमची गटस्थापना या ठिकाणी होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये हे सर्व 66 नगरसेवक या नवी मुंबई शहरामध्ये जी काही वचनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं कार्य करतील आणि नवी मुंबईच्या लोकांची सेवा करतील. सर, किती नगरसेवक आहेत? गटनेते पदासाठी काही नावं समोर आलेली आहेत का? कोणाचं नाव गटनेते म्हणून दिलं जाणार? गटनेते पदाच्या अनुषंगानं सर्व गटाचे आमचे सहकारी नगरसेवक यांच्या समवेत आणि वरिष्ठ आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या सर्वांच्या समवेत चर्चा करून या ठिकाणी सागरजी नाईक यांचं नाव गटनेतेपदी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. महापौर कोण आहे? भरत भोईर. हे 14 गावं जे आहेत ना, तिथले एक अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय गणेश नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, आमचे डॉक्टर साहेब आहेत, या सर्वांवरती विश्वास ठेवून
14 गावांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं महापौर पदासाठी शिवसेना देखील प्रयत्न करणार आहे. आपण कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला प्रयत्न केलाच पाहिजे. तो लोकशाहीचा भाग आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पक्ष या लोकशाहीमध्ये जी काही गोष्टी म्हणजे निवडणुका असतील ह्या व्हायलाच पाहिजेत. म्हणजे पैसे देऊन माघार घ्यायला लावायची आणि बिनविरोध करायचा ही प्रथा परंपरा बंद व्हायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यासाठी लोकशाही आणली नाही किंवा देशातल्या जनतेने याच्यासाठी लोकशाही आणली नाही. लोकशाही ही लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी करवली जाणारी म्हणजे लोकशाही आहे. तेच आम्हाला सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे की इकडे हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय त्याला खरेदी काही हा प्रकार होण्याचा विषय नाही, कारण हात वरती करून मतदान असतं. त्याच्यामुळे कोण कोणाला मतदान करतं त्याच्यामुळे माहिती आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येक पक्षानं आपलं मत आजमावलं पाहिजे, आपली जी काही ध्येय धोरणं आहेत राबवली पाहिजेत. पण शेवटी या शहराच्या हितासाठी आम्हाला असं वाटतंय की जरी ते लोकशाही प्रक्रियेतून तसं विरोधी पक्षातले असले तरी आम्हाला वाटतंय की शिवसेना पक्ष असेल, उभाटाचे पक्ष असेल, मनसे असेल, अपक्ष सर्वांनी मिळून या शहराचा विकास सर्वांगीण केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र राहू असा आम्ही जनतेला विश्वास देतो. महापौर पदासाठी काही नावं सुचवली गेली आहेत का? कशा पद्धतीने महापौर पदाचं निवडणूक अजून लागलेली नाहीये, त्याच्यामुळे ती चर्चाच या ठिकाणी आमची झालेली नाहीये. पण आज पहिला गट स्थापना होईल आणि गट स्थापनेनंतर वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये बैठक होईल, चर्चा बोलली जाईल. त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पातळीवरती होईल आणि म्हणून मला वाटते की अजून 2 दिवस आपण थांबलं पाहिजे. 2 दिवसानंतर या शहराचे सन्मान्य महापौर महोदया कोण असतील, उपमहापौर कोण असतील, स्टँडिंग कमिटी कोण असेल, सदस्य कोण असतील, तदर्थ समित्या कोण असतील, प्रभाग समित्या कोण असतील यांची नावं त्या निवडणुकींच्या कालावधीमध्ये ही आपल्या सर्वांच्या समोर येतील. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.